मार्केटान जेलतून नारोल जेवाला तर भाजीवालीनी मना यो नारोल दिला. बोलतं ने यो. मीनी घेतला खरा, पण नंतर पाहिला तर काय ये नारळाला कोंब होता. यो असा कोंब होता. तर मी भाजीवालीला बोललो, यो नारोल मला नको, यान काय खोबरा निघल का? तर बोलतं खोबरा निघल का नाही माहिती नाही, पण यान काहीतरी जाम भारी निघल. अरे मी बोललो असा काय यान भारी निघल? तर बोलतं पैसे कमी दे, ने घरी फोरून बघ काय निघला त्या मला सांग न मग सांग म्हणा. तर बरा चला बघूया तर खरा फोरून कवशी मी करते का यो कवशी कवा मी फोरून पाहते. सगळा लवाजमा जमा केला, पाणी निघला तर ग्लास पण आणून ठेवला, वरवंटा न यो नारोल घेतला. काय निघणार आहे काय माहिती, तुम्हाला काय वाटतंय काय निघल? जाऊ दे फोरूनच पाहू म्हणून मिनी फोडला. तर पाणी काय 2-4 थेंबूच निघाला, जास्त काय पाणी निघला नाही. पण आतमध्ये काय निघलाय या काय, या काहीतरी वेगळाच निघलाय र बाबा बाबा. या काय लोण्याचे गोलेसारखा काहीतरी यो मस्त वाटते, दिसायला भारी वाटते ना, खोबराव आहे. जाऊ दे घरांशी पहिले चमचा आणते ना यो काय आहे नक्की प्रकार तो पहिले बघते. भाजीवाली बोलली की आतून जे काय निघेल तो खाण्यालायक असेल. म्हणजे यो काय जो काय आहे लोण्याचे गोल्यासारखा याला काय बोलता, आणि तुम्हाला जर माहिती असेल तर मला सांगा ना, तुम्ही कवा खाल्लाव का त्याव सांगा. तर बरा पहिले खाऊन पाहते. खाऊन पाहिला, पहिले मला काही टेस्ट समजली नाही, नंतर परत मी खाऊन पाहिला. पण खरा सांगू नंतर मी खाल्ला ना तर मला जाम भारी लागला. एवढा गोड होता, गोड होता म्हणजे माव्याच्या मिठाईसारखा. म्हणजे काय आता कशाशी कंपेअर करू, टेस्ट मला नाही समजत. तुम्ही कधीतरी आणून बघा कोंब आलेला नारोल, फोडा खावा, जाम भारी जाम भारी. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगू यान खोबराव आहे आतमध्ये, असा याचा पार्ट आहे ना यान खोबराव आहे ना. यो मऊसूत लोण्याचे गोल्यासारखा जो काय आहे ना तो एवढा भारी लागते, एवढा भारी लागते. मी तर खातच बसलो. घरच्यांना नाही सांगितला का यान काय निघलाय, तो खाऊन पा सगळा मिनी खाल्ला. एक नंबर एक नंबर. अरे मी गाणं काय बोलायला लागलो, तुम्ही सबस्क्राईब करा.